ओके, वेलकम टू SSC अकॅडमी. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मायटोसिस, सेल डिव्हिजन, टाइप ऑफ सेल डिव्हिजन. देर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन actually, mitosis and meiosis. First of all, mitosis occurs in somatic cell. मायटोसिस NCERT मधून नंतर सांगतो, आधी तुम्हाला काय कॉन्सेप्ट सांगतो, देन आपण बाकीचं बघूया. मायटोसिस आल्सो कॉल्ड ॲज, ह्याला एक नाव आहे बघा, इक्वेशनल डिव्हिजन. कसलं डिव्हिजन? इक्वेशनल डिव्हिजन म्हणतात. का म्हणतात त्याचं कारण पुढं सांगतो, सध्या फक्त लक्षात ठेवा मायटोसिसला काय म्हणतात, इक्वेशनल डिव्हिजन. ओके, आता दुसरा मुद्दा, मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल. कोणते सेल? सोमॅटिक सेल. आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे सेल असतात. ज्यापासून पूर्ण बॉडी बनली त्याला काय म्हणायचं? सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल. आणि जे सेल आपल्या रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये त्याला काय म्हणायचं? जर्म सेल. जर्म सेल कुठं असतात? टेस्टीज आणि ओव्हरी. टेस्टीज आणि ओव्हरी हिथले हे जर्म सेल सोडून बाकी पूर्ण बॉडीमधल्या सेलला काय म्हणायचं? सोमॅटिक सेल. कोणते सेल? सोमॅटिक सेल. सो पूर्ण बॉडी, सोमा म्हणजे बॉडी. ऑल सेल्स ऑफ द बॉडी आर कॉल्ड एज सोमॅटिक सेल एक्सेप्ट जर्म सेल विच आर प्रेझेंट्स इन गोनॅड्स. गोनॅड्स म्हणजे टेस्टीज आणि ओव्हरी. तर ह्या जर्म सेलमध्ये जे डिव्हिजन होतं त्याला म्हणायचं मिओसिस. काय म्हणतात? तिथं मिओसिस होऊन काय तयार होतं? गॅमेट्स. काय तयार होतात? गॅमेट्स. तर ते गॅमेट्स तयार होण्याची प्रोसेस म्हणजे मिओसिस आपण नंतर शिकणार आहे. आधी आपण काय शिकणार आहे? सोमॅटिक सेलमध्ये होणारं डिव्हिजन, त्याला काय म्हणतो आपण? मायटोसिस. तिथं काय होतं? मायटोसिस. ओके, आता सर का होतं मायटोसिस? व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ मायटोसिस? The main purpose of mitosis is growth and development. म्हणजे बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कोणत्या डिव्हिजनमुळे होते? मायटोसिस. दुसरं फंक्शन काय असतं? रिपेरिंग ऑफ डॅमेज टिश्यू. समजून घ्या फक्त, काय हे नोट्स नाही आहेत, फक्त हे तुम्हाला एक मुद्दा कळला पाहिजे. रिपेरिंग ऑफ डॅमेज्ड टिश्यू कशामुळे होते? मायटोसिस. आता सगळा मुद्दा कळला सर, ह्याला इक्वेशनल डिव्हिजन का म्हणलं हे सांगा आधी. ह्याला काय म्हणले? इक्वेशनल डिव्हिजन का म्हणले? आता आपण फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमधलं एक सेल घेऊया ज्याचं नाव आहे, जो सोमॅटिक सेल आहे. स्किनमधलं एक सेल आहे, आपल्या जखम झाली आणि स्किनमधलं एक सेल आहे, हा सेल आहे. ह्याच्यामध्ये 2n क्रोमोझोम आहेत. किती? 2n म्हणजे 2 सेट असलेले क्रोमोझोम आहेत. आपल्या बॉडीमध्ये 2 सेट असलेले क्रोमोझोम आहेत. का? एक सेट आलाय मदरकडून, एक सेट आलाय फादरकडून. दॅट इज 23 क्रोमोझोम फ्रॉम मदर अँड 23 क्रोमोझोम फ्रॉम फादर. किती झाले? 46. किती झाले? असे 46 क्रोमोझोम आपल्या बॉडीमध्ये, त्याला म्हणायचं 2n. आणि जर एकच सेट असता तर काय म्हणलं असतं? n. बरोबर. सो आता हा एक सेल आहे. नेहमी एक लक्षात ठेवा, आपण सेल थिअरीमध्ये पाहिलं नवीन सेल कसा तयार होतो. व्हेरी गुड. प्री एक्झिस्टिंग सेल. न्यू सेल आर फॉर्म फ्रॉम, हे कुणी सांगितलं? रुडॉल्फ वर्शो. काय म्हणला? सेल्युआ ई सेल्युआ. कोण म्हणला? वर्शो. त्यानं म्हणला. म्हणजेच नवीन सेल हा प्री एक्झिस्टिंग सेलपासून तयार होतो. मग प्री एक्झिस्टिंग सेल कुठला आहे? हा कुठला सेल आहे? प्री एक्झिस्टिंग सेल. ह्याचंच काय होतं? मायटोसिस. काय होतं? मायटोसिस. आणि किती सेल तयार होतात? समजा 2. आणि दोन्ही सेल कशा असतात? 2nच असतात. म्हणजे ह्या सेलपासून हे 2 तयार झाले आणि ते कसे आहेत? इक्वल ऑफ इन क्रोमोझोम. दॅट इज आयडेंटिकल सेल तयार केले. कसले सेल? म्हणून ह्याला काय म्हणायचं? इक्वेशनल डिव्हिजन. क्लिअर आहे इथपर्यंत? आता मायटोसिस म्हणलं का 2 डिव्हिजन येणार त्याच्यामध्ये. मायटोसिस सेल डिव्हिजन हॅज
2 फेजेस. किती फेजेस? 2. पहिली फेज कुठली? कायरोकायनेसिस. कोणती? कायरोकायनेसिस. म्हणजे काय हो सर? डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. डिव्हिजन ऑफ सेलमध्ये 2 पार्ट आहेत. सेलमध्ये किती पार्ट आहेत? 2 आहे की नाही? हा न्यूक्लियस आणि बाहेरचे हे सायटोप्लाझम. मग कायरोकायनेसिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. मग परत काय होतं आता? सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे आता या सेलमध्ये काय झालं असतं? 2 न्यूक्लियस तयार झालं. मग आता काय होणार? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोकायनेसिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता एक दुसरा मुद्दा. कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचं डिव्हिजन होण्यासाठी कॅरिओकायनेसिस हॅज 4 सब फेजेस किंवा 4 स्टेजेस. किती स्टेजेस असतात? 4. त्यातली पहिली कुठली? व्हेरी गुड, प्रोफेज. दुसरी मेटाफेज. तिसरी एनाफेज. आणि चौथी टेलोफेज. बरोबर? हे झालं का एका न्यूक्लियसचे किती न्यूक्लियस तयार होतात? 2. आणि मग काय होतं परत? सायटोकायनेसिस. ह्या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं? मायटोसिस. काय बोलणे का इसको? आता यात अवघड पॉईंट हाच आहे. अवघड म्हणजे शिकायचं हेच. ह्या 4 स्टेजेस शिकणं म्हणजे मायटोसिस शिकणं ॲक्च्युली. प्रोफेजमध्ये काय होतं? मेटाफेजमध्ये काय होतं? ॲनाफेजमध्ये काय होतं? आणि टेलोफेजमध्ये काय होतं? शिकायचं का? चला पहिली स्टेज आपण बघूया. आता ज्यावेळेस मायटोसिस होणार असतं त्यावेळेस जो सेल असतो बाळांनो, मायटोसिस होणार असतं त्यावेळेस सेल असतो. समजा हा सेल आहे, त्याच्यामध्ये काय असतो? न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाजूला काय असतं? सायटोप्लाझम. बरोबर का? अजून काय असतं सायटोप्लाझममध्ये? आपल्याला गरजेचं काय आहे? ते गॉल्गी वगैरे आपल्याला गरजेचं नाही. आपलं सेंट्रिओल काय असतो? हां, समजा इथं सेंट्रिओल आहे. आता मी काय करतो? सध्या नॉर्मल सेल काढतो जो इंटरफेजमध्ये आहे. कुठं आहे तो? इंटरफेजच्या लास्टच्या स्टेजला आहे. म्हणजे कुठला? G2. कुठं आहे तो? G2 मध्ये असलेला जो सेल असतो तो कसा असतो दाखवतो तुम्हाला. ते म्हणजे एखादा सेल डिवाइड होण्याच्या आधी म्हणजे तो प्रिपेअर करतो ना डिव्हिजनला, त्यावेळेस तो कसा असतो? तर त्याचा सायटोप्लाझम असतो. ॲक्च्युअली तो वाढलेला असतो सायटोप्लाझम, डबल झालेला असतो. मायटोकॉन्ड्रिया डबल झालेले असतात. क्लोरोप्लास्ट डबल झालेला असतो. बरोबर का? सो आणि हा न्यूक्लियसमध्ये जो DNA असतो तो कुठल्या फॉर्ममध्ये असतो? थिन थ्रेड लाईक असतो. कसा असतो तो? थिन थ्रेड लाईक DNA असतो. त्याला एक शब्द आहे बघा, त्याला म्हणतात क्रोमॅटिन. काय म्हणतात? आता काय होतं बघा, नॉर्मल तुम्ही जर सेल बघितला, नॉर्मल सेलच्या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला क्रोमोझोम नाही सापडणार. काय असतात ते? क्रोमॅटिनच्या फॉर्ममध्ये असतो. कुठल्या फॉर्ममध्ये? ज्यावेळेस तो डिवाइड व्हायला लागतो त्यावेळेस तो क्रोमोझोम बनतो. मग सध्या तुम्हाला तिथं काय भेटणार? क्रोमॅटिन. तिथं काय भेटणार? क्रोमॅटिन. ओके. आता दुसरा मुद्दा आपण बघितलंय कधी? एस फेजमध्ये लेंथ ऑफ DNA काय झाली? डबल. नंबर ऑफ क्रोमोझोम सेमच होते. ठीक आहे. सो हा जो DNA असतो हा डबल लेंथ असतो. मग डबल लेंथ असलेला DNA ज्यावेळेस आता क्रोमोझोम बनवेल त्यावेळेस तो क्रोमोझोम सगळे कसे बनवणार? पेअरमध्ये बनवणार, म्हणजे डबल क्रोमोझोम बनवणार. बरोबर का? कारण आपल्याला बघा 2Nचं 2Nच ठेवायचं आहे ना. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? इथं 4N बनवावं लागेल. एका सेलमध्ये किती बनवावं लागतील? आणि मग त्यातनं परत काय होईल? 2N. मुद्दा कळतो का तुम्हाला? म्हणजे DNAचे क्वांटिटी डबल का झाली कळलं ना तुम्हाला? कारण आता तुम्हाला तिथनं काय करायचे? 2Nचे 4N करायचे. म्हणजे तुम्हाला जे 2N क्रोमोझोम आहेत तिथं ओरिजिनल ते काय करायचे? आता डबल करायचे असतात. ते आता होतात डबल. एस फेजच्या वेळेस होत नाहीत. मग आता हाच तो क्रोमॅटिन.
ह्याला काय म्हणलं आपण? सायटोप्लाझम. बरोबर. ह्याला काय म्हणू आपण? सेंट्रोमियर का सेंट्रिओल? सेंट्रिओल असतो हा. ह्याला काय म्हणूया? न्यूक्लियस. न्यूक्लियसच्याच कवरिंगला काय म्हणतो आपण बाळांनो? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन. अजून महत्वाचं काय, ह्याच्या आतमध्ये काय असतो? न्यूक्लिओलस असतो. काय असतो? इथं मध्ये काय असतो? न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस. ठीक आहे. हे असं नॉर्मल टिपिकल सेल असतो. बरोबर. हे सगळं असतं. आता हा सेल जाणार प्रोफेजमध्ये. कुठं जाणार? मग जसा हा सेल प्रोफेजमध्ये जातो सर काय काय चेंजेस होतात सांगतो तुम्हाला. अर्ली फेजमध्ये काय होतं? अर्ली फेज ऑफ प्रोफेज. प्रोफेजचे 2 फेज असणार, अर्ली प्रोफेज, लेट प्रोफेज. अर्ली प्रोफेजला काय चालू होतं? हां येस, व्हेरी गुड. सो आता काय होतं ह्याच्यात? हा सायटोप्लाझम आहेच. ह्याला अजून काय आहे? आपला न्यूक्लियस आहेच. न्यूक्लियसच्या आत काय असतो? हा क्रोमॅटिन. क्रोमॅटिन जो असतो तो काय होतो आता बाळांनो? जाड व्हायला चालू होतो. कसा व्हायला चालू होतो? जाड, म्हणजे कंडेन्स व्हायला चालू होतो. म्हणजे कंडेन्स म्हणजे काय? तो दोऱ्यासारखा आहे ना, तो आता कसा होतो? हे असा होणार आहे तो कंडेन्स. कंडेन्स म्हणजे जवळजवळ चालू होणार. म्हणजे काय करतो तो? तो क्रोमोझोम बनवायला स्टार्ट करतो. ह्याला म्हणायचं कंडेन्सेशन. पहिली गोष्ट ते व्हायला चालू होतं. बरोबर का? दुसरी गोष्ट इथं जो सेंट्रिओल आहे की नाही, हा डिवाइड होतो. सेंट्रिओल काय होतो? डिवाइड होतो. आणि तो कुठं जायला लागतो? हां, दोन्ही पोलला. आता एक इथं होता का नाही? इथं ह्यातला एक काय होतं? डिवाइड होऊन इकडे जायला लागतो. आणि एक कुठं जायला लागतो? इकडे जायला लागतो. इथे येतो. मग आता एक आणि एक इथे येतो. हा गायब होतो. गायब झाला. सेंट्रिओल डिवाइड झाला. एक इकडे चालला, इकडे चालला. हे असे असलेले सेंट्रिओल कंडेन्स टू फ्रॉम क्रोमोझोम. काय तयार झाले? हे क्रोमोझोम. असं म्हणून आपण क्रोमॅटिन काय चालू झालं? कंडेन्सेशन. म्हणजे काय तयार होणार आहे आता? क्रोमोझोम. बरोबर. क्रोमोझोम तयार व्हायला चाललं. अजून काय? इथं जे न्यूक्लिओलस असतो का नाही बाळांनो? न्यूक्लिओलस हा काय व्हायला लागतो? डिसॅपियर. काय व्हायला लागतो? इथं जास्त तिथं डिसॅपियर व्हायला लागला. अजून काय डिसॅपियर व्हायला लागतं सर? न्यूक्लिअर मेम्ब्रेन बी काय व्हायला लागतं? हे बघा, हे डिसॅपियर व्हायला लागतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय व्हायला लागलं? डिसॅपियर व्हायला लागलं अर्ली प्रोफेजमध्ये. आता ह्याला आपण लेट प्रोफेजमध्ये बघूयात. लेट प्रोफेजला काय होतं सर? लेट प्रोफेजला बऱ्यापैकी काय झालेलं असतं? सायटोप्लाझम असतो. आणि बऱ्यापैकी काय होतो? आपला जो हा असतो काय? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. बऱ्यापैकी काय होतो? डिसॅपियर व्हायला, म्हणजे थोडासा शिल्लक असतो फक्त. आणि तुमचे जे क्रोमोझोम असतात ते परफेक्टली काय होतात आता? असं तुम्हाला कंडेन्स झालेले दिसायला लागतात विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड असे. न्यूक्लिओलस बऱ्यापैकी निघून गेलेलं असतं. आणि हे कुठं पोहोचलेलं असतात? आपले सेंट्रिओल कुठं पोहोचलेले असतात? रिस्पेक्टिव्ह पोलला पोहोचलेले असतात. आणि त्यांच्यापासून काय तयार होतं? स्पिंडल फायबर तयार व्हायला चालू होतात. बरोबर. स्पिंडल फायबर तयार व्हायला चालू होतात. सो काय? क्रोमोझोम न्यूक्लिअर मेम्ब्रेन निघून गेलं बऱ्यापैकी.
वरचे कोण आहे सेंट्रिओल. सेंट्रिओल डिवाइड होऊन वर गेले आणि त्यांनी काय बनवायला चालू केलं, स्पिंडल फायबर. त्याला आपण मायटोटिक ॲपरेटस म्हणतो, मायटोटिक ॲपरेटस. इथं प्रोपेज संपते. प्रोपेजच्या एंडला काय कळलं तुम्हाला, क्रोमॅटिन कंडेन्स्ड फ्रॉम क्रोमोझोम, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर, न्यूक्लिओलस डिसॅपियर, बरोबर. सेंट्रिओल रीच द रिस्पेक्टिव्ह पोल अँड स्टार्ट टू प्रोड्यूस स्पिंडल फायबर. क्लिअर, क्लिअर आहे का. आता प्रोसेस कुठं जाते, मेटाफेजला जाते. कुठं जाते, मेटाफेज. काय होतं सर मेटाफेजला, मेटाफेजचं महत्त्वाचं कॅरेक्टर असतं बाळांनो, सगळे क्रोमोझोम मिडलला अरेंज होतात. बघा आता मेटाफेजमध्ये आपण मेटाफेज एकच घेऊया. सायटोप्लाझम, बरोबर. आता क्रोमोझोम जे असतात ते काय होतात, असे मिडलला काय होतात, अरेंज होतात. बरोबर, मिडलला काय अरेंज झाले, क्रोमोझोम झाले का. मेटाफेज म्हणलं का, क्रोमोझोम अरेंज ॲट इक्वेटोरियल प्लेट, झाले का. आता अजून काय, बऱ्यापैकी न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर झालेलं असतं. कम्प्लिटली शब्द येतो मेटाफेजमध्ये. न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसॅपियर. नाव क्रोमोझोम आर फ्लोट इन द सायटोप्लाझम. आता क्रोमोझोम कुठं आहेत, सायटोप्लाझम, बरोबर का. आत्ता काय करतात ते बाळांनो बघा, आता आणि वर कोण असतं बाळांनो इथं, सेंट्रिओल. सेंट्रिओलनं काय बनवलेलं असतं, व्हेरी गुड, स्पिंडल फायबर बनवतोय तो बघा. आणि तो कुठं अटॅच होतात मग, क्रोमोझोमचा मिडल पार्टला सेंट्रोमियर म्हणतात, त्याला अटॅच झालेलं असतं ते. हे बघा, हे पूर्ण बऱ्यापैकी घेऊन काय होतं, ह्याला अटॅच झालं बघा. तुम्हाला एक्झाममध्ये आलं तर सेम लिहायचं आहे बरं का, असंच ही डायग्राम काढायची. स्पिंडल फायबर, बरोबर. हे आणि क्रोमोझोम ॲट, ह्यालाच एक शब्द आहे बघा, इक्वेटोरियल प्लेट म्हणतात ह्याला. किंवा मेटाफेज प्लेट. झाले अरेंज सगळे, हे समजते का बाळांनो, एकदम सिम्पल. आणि सेम वेला काय होतं, हा सेंट्रोमियर डिवाइड होतो मधून. सेंट्रोमियर काय होतो आता, डिवाइड होतो आणि प्रोसेस जाते पुढच्या फेजमध्ये, ज्याला काय म्हणतो आपण, ॲनाफेज. कुठले फेज, काय होतं सर ॲनाफेजमध्ये सांगतो आता. ॲनाफेजमध्ये काय होतं, स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट होतात. स्पिंडल फायबर काय होतात, हे सायटोप्लाझम हा येतच. So here spindle fiber get contracted and chromosome sister chromatids get separated from each other and moving towards opposite pole. Moving towards opposite pole. And at that time they are just looking like a bunch of banana. कसे दिसत आहेत ते, दिसतात का bunch of banana. ॲनाफेज, अर्ली ॲनाफेज. लेट ॲनाफेजला काय होणार, ते पोचणार, रिस्पेक्टिव्ह ह्याला काय होणार, ते पोचणार.
हे समजते का अवघड वाटते? 10वीत झाल्यामुळे तुम्हाला आय थिंक समजत असेल. हे ह्याला काय म्हणतो आपण? कॉन्ट्रॅक्टिंग स्पिंडल फायबर. हे काय आहेत? क्रोमोझोम मुव्हिंग. येस, क्रोमोझोम मुव्हिंग किंवा पुलिंग ऑफ क्रोमोझोम म्हणून किंवा मुव्हिंग म्हणा चालते, टुवर्ड्स अपोजिट पोल. क्लिअर आहे? ॲनाफेज. लेट ॲनाफेजला ते कुठं पोहोचणार? रिस्पेक्टिव्ह पोलला पोहोचणार. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, आता ॲनाफेज मध्ये काय होते बघूया. ॲनाफेज झाले, आता कुठली? टेलोफेज. केलाय. हे काय तुम्हीच बघणार आहे, त्यामुळे मी काय लोड घेत नाही जास्त रेकॉर्डिंगचं. तुम्हीच बघणार आहे ना. सो टेलोफेजला काय होतं बघा. हे काय होतात? हे क्रोमोझोम इथं फायनली कुठं पोहोचतात? क्रोमोझोम आर reach at the बरोबर. आता काय होतं इथं? परत न्यूक्लियर मेम्ब्रेन काय होतं? स्टार्ट अपेअरिंग. न्यूक्लिओलस ऑल्सो स्टार्ट अपेअरिंग. सायटोप्लाझम डिवाइड व्हायला थोडंसं चालू होतो. ते कसं ओळखायचं सायटोप्लाझम डिवाइड व्हायला लागलाय? नॉच येतोय. व्हेरी गुड. इथं काय येतो? असा नॉच येतो, असं थोडंसं. हे झालंय टेलोफेज. टेलोफेजमध्ये रिस्पेक्टिव्ह क्रोमोझोम रिस्पेक्टिव्ह पोलला पोहोचले. न्यूक्लिओलस स्टार्ट अपेअरिंग, न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट अपेअरिंग अँड 2 न्यूक्लियस आर फॉर्म्ड. 2 न्यूक्लियस काय झाले? फॉर्म झाले. हे संपलं कॅरिओकायनेसिस. काय संपलं? ओके. देन आता प्रोसेस कुठं जाते मग? सायटोकायनेसिससाठी. कुठं जाते? सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस हे 2 प्रकारचं असतं. आधी आपण ॲनिमलमधलं बघूया. ॲनिमलमध्ये काय होतं बाळांनो? हा जो नॉच आहे ना, नॉच, हा असा नॉच तयार होतो एक. बरोबर, असा नॉच. हे मगाशी आपण बघितलं. आतमध्ये काय असतात? इथं 2 न्यूक्लियस आहेत, 2. ऐका, आता इथं जे क्रोमोझोम असतात का, ते परत काय होतात? परत थ्रेड लाईक बनतात. थ्रेड लाईक बनलेलं असतं. न्यूक्लियर मेम्ब्रेन आलेलं असतं आणि न्यूक्लिओलस पण काय असतो? आलेला असतो सगळं. आणि हा काय तयार होतो इथं? सायटोकायनेसिसमध्ये. ॲनिमल सेलमध्ये असा काय तयार होतो? नॉच. त्याला दुसरं एक नाव आहे, क्लिवेज फरो. काय म्हणतात? क्लिवेज फरो और नॉच. क्लिवेज फरो और नॉच. मग आता हा नॉच असा आतमध्ये काय होतं? डीप होत जातो आणि पुढं काय होतं मग? फायनली काय होतं? सायटोप्लाझम काय होतो? डिवाइड होतो. असं प्रॉपर सेल मेम्ब्रेन तयार होतं आणि प्रॉपर पहिल्यासारखे
दोन सेल काय होतात, तयार होतात. Two daughter cell which are identical to parent cell is formed at the end of cytokinesis. झालं का? प्रोसेस अवघड आहे का सोपे? लय सोपे. कसले सोपे? लय सोपे. एकत्र घेतो सगळं, थांबा. आपण काय शिकलोय कळेल तुम्हाला. कळ, हे बघा एवढं असं आहे. हे सुरुवातीचं सेल आहे. ह्याला काय म्हणलं आपण? अर्ली प्रोफेज म्हणून याला आपण अर्ली प्रोफेज. हे काय झाले? लेट प्रोफेज. हे काय झाले? मेटाफेज. हे काय झाले? ॲनाफेज. हे काय झाले? टेलोफेज. ही सायटोकायनेसिस. आणि काय तयार झाले? टू डॉटर सेल. हे झालं मायटोसिस. एकदम सिंपल. काय त्यात उगं लय लॉजिकन लय अवघडन काय नाही. डायग्राम जर एक्झाम मध्ये आलं तर सेम काढायचे बघा. बरोबर आहे की नाही? ओके. आता हे झालं मायटोसिस. आता हे थिअरॉटिकली शिकूया. आपल्याला हे अंडरस्टँड होणं मग गरजेचं आहेच, पण नीटमध्ये तुम्हाला स्टेटमेंट येते ना. मग मी शिकवलेल्या गोष्टी ह्या अंडरस्टँडिंगसाठी झाल्या. नीटमध्ये क्वेश्चन सोडवायचं काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला ते थिअरॉटिकली जमलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण थिअरॉटिकली जे आहे PPT प्रेझेंटेशन ते उद्याच्या लेक्चरला बघूया. चालतंय का? तुम्हाला आज कळलं नाही तर तुम्ही एकदा घरी जाऊन वाचा. ओके. उद्या मी तुम्हाला थिअरॉटिकली शिकवून उद्या आपण मिओसिस चालू करूया. चालेल? डन? ओके. थँक्यू सो मच.